Sources of water: first, rainwater; second, surface water, rivers, lakes; third, groundwater, wells, springs. रिव्हर्स म्हणजे काय हो, नद्या आहेत. लेक्स म्हणजे काय, तळे आहेत. वेल्स म्हणजे काय, विहीर आहेत. स्प्रिंग्स म्हणजे काय, झरे आहेत. नेक्स्ट नेक्स्ट पार्ट, वॉटर क्वालिटी पॅरामीटर. फर्स्ट पॅरामीटर pH. Definition of pH: it is defined as negative logarithm to base 10 of hydrogen ion concentration. Formula of pH: pH is equal to minus log to the base 10 of H plus. pH is equal to 6 to 9 is permissible. म्हणजेच काय, पोटेबल वॉटर आहे, पिण्याचं जे पाणी आहे त्याचा जो pH आहे तो किती मध्ये असायला पाहिजे, 6 to 9. pH ऑफ पोटेबल वॉटर, पोटेबल म्हणजे काय, पिण्यायोग्य पाणी आहे, त्याचा pH हा 6 to 9 मध्ये असायला पाहिजे, किंवा त्याला आपण परमिशन आहे म्हणून. येईल लक्षात. डेफिनेशन ऑफ pH काय येईल डेफिनेशन? इट इज डिफाइंड ॲज negative logarithm to base 10 of hydrogen ion concentration. Formula of pH: pH is equal to minus log to the base 10 of H plus. pH is equal to 6 to 9 is permissible. लिहिता डेफिनेशन लिहिले, कंप्लीट झाले कंप्लीट. बरेचशा लोकांनी लिहिले नाही, लिहू द्या. Water quality parameter, first pH. Simple definition है, it is defined as negative logarithm to base 10 of hydrogen ion concentration. pH is equal to minus log to the base 10 of H plus. pH is equal to 6 to 9 is permissible. Complete झालं की सांगा. झाले कंप्लीट. काय येईल बघा, वॉटरचं आयोनायझेशन झालं, H2O gives H plus plus OH minus. H plus म्हणजे कोणते आहे, हायड्रोजन आयन. OH minus म्हणजे कोणते हो, हायड्रॉक्साइड आहे. OH minus म्हणजे कोणते असणार आहेत, हायड्रॉक्साइड आहे. H plus पासून आपल्याला काय मिळतो, pH. OH minus पासून आपल्याला काय मिळतो, POH. आपल्याला माहित आहे 0 to 7 असेल तर त्या टाइपला आपण काय म्हणतो, ऍसिडिक. 7 pH असेल तर तो कसा असतोय, न्यूट्रल. 7 to 14 असेल तर तो कसा असतोय, त्याला आपण काय म्हणतो, या त्याला आपण काय म्हणतो, pH स्केल. 0 to 7 ऍसिडिक, 7 असेल न्यूट्रल, 7 to 14 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बेसिक. मग फर्स्ट कोणता आहे, जर वॉटर मध्ये H प्लस आयन्स जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ऍसिडिक. OH मायनस जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणतो, बेसिक नेचर. काय फर्स्ट डेफिनेशन, इट इज डिफाइंड ॲज negative logarithm to base 10 of hydrogen ion concentration. Formula of pH: pH is equal to minus log to the base 10 of H plus. pH is equal to 6 to 9 is permissible. Next, second definition, त्याला आपण काय म्हणतो, acidity. सिंपल डेफिनेशन आहे. सेकंड डेफिनेशन त्याला आपण काय म्हणणार आहे, ऍसिडिटी. ऍसिडिटी म्हणजे काय, त्या सोल्युशन मध्ये किंवा वॉटर मध्ये असणारे H प्लस आयन्स त्याला आपण काय म्हणतो, ऍसिडिटी. किंवा अल्कॅनिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारे OH मायनस आयन्स. H प्लस ला आपण काय म्हणतो, हायड्रोजन आयन्स. OH मायनस ला आपण काय म्हणतो, OH मायनस ला आपण काय म्हणणार आहे, हायड्रॉक्साइड आयन्स. काय येईल बघा, सेकंड डेफिनेशन,
total acidic substance present in water is known as acidity. अल्कॅनिटी ची सिंपल डेफिनेशन काय येईल? ऍसिडिक च्या ऐवजी कोणता शब्द घ्यायचा आता? शॉर्ट डेफिनेशन काय येईल? कोण सांगताय? टोटल ऍसिडिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर इज कॉल्ड ॲज ऍसिडिटी. अल्कॅनिटी कोणाला म्हणता येईल? टोटल अल्कॅनिक. हा बरोबर. टोटल एकच शब्द बदलायचा फक्त. कोणता बदलायला लागेल आपल्याला? ऍसिडिक अल्कॅनिक. हा किंवा अल्कॅनिटीला आणखीन आपण शब्द कोणता? बेसिक. कोणता शब्द वापरतो? टोटल ऍसिडिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर इज कॉल्ड एज ऍसिडिटी. अल्कॅनिटी कोणाला म्हणतो? टोटल बेसिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर इज कॉल्ड एज अल्कॅनिटी. कोण सांगते दोन डेफिनेशन्स शॉर्ट मध्ये? ऍसिडिटी. Total acidic substance present in water is called acidity. अल्कॅनिटी. Total basic substance present in water is called as alkalinity. गुड. एकदम सिंपल. जस्ट परत बघू आपण अल्कॅनिटीची डेफिनेशन वेगळी. सिंपल डेफिनेशन काय? ऍसिडिक सबस्टन्स असतील तर त्याला आपण ऍसिडिटी म्हणतो. बेसिक सबस्टन्स असतील त्याला पण काय म्हणतो? अल्कॅनिटी. नेक्स्ट मुलामध्ये एक्झाम. Total acidic substance present in water is called acidity. Alkalinity. Total basic substance present in water is called alkalinity. सिंपल. या लक्षात आपण नंतर राईट करू. ऍसिडिटी कोणाला म्हणतो? ऍसिडिटी. टोटल ऍसिडिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर इज कॉल्ड एज ऍसिडिटी. अल्कॅनिटी कोणाला म्हणतो आपण? द टोटल बेसिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर इज नोन एज अल्कॅनिटी. बघा थर्ड डेफिनेशन कोणते? टोटल सॉलिड्स. टोटल क्वांटिटी ऑफ. आता या सॉलिडचे दोन टाइप्स आहेत. एक जो पहिला टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? सस्पेंडेड सॉलिड. सेकंड टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? डिझॉल्व्ह सॉलिड. सॉलिडचे दोन टाइप्स. पहिला टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? सस्पेंडेड. आणि जो दुसरा टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? डिझॉल्व्ह. सस्पेंडेड कुणाला म्हणतो? सस्पेंडेड म्हणजे काय? जे सॉलिड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही त्याला आपण काय म्हणतो? सस्पेंडेड. सस्पेंडेड म्हणजे काय? ते काय होतं? तरंगतंय. डिझॉल्व्ह म्हणजे जे सबस्टन्स किंवा जे सॉलिड पाण्यामध्ये विरघळत आहे त्याला आपण काय म्हणतो? डिझॉल्व्ह. येईल का सांगता दोन शब्द? सस्पेंडेड म्हणजे कसं नाव? तरंगणारं सॉलिड किंवा डिझॉल्व्ह न होणारं सॉलिड. आणि डिझॉल्व्ह म्हणजे काय? विरघळणारं जर सॉलिड असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डिझॉल्व्ह सॉलिड. कोणते दोन सॉलिड आहे तो पाण्यामध्ये? सस्पेंडेड अँड डिझॉल्व्ह. सस्पेंडेड कुणाला म्हणतो आपण? जे तरंगतंय त्या टाइपच्या सॉलिडला आपण काय म्हणतो? सस्पेंडेड. जे पाण्यामध्ये विरघळत आहे त्याला आपण काय म्हणतो? डिझॉल्व्ह. टोटल सॉलिड म्हणजे काय? दोन्हीचे ऍडिशन. कोणाचे ऍडिशन आहे? सस्पेंडेड अँड डिझॉल्व्ड सॉलिड. आता ही स्लाइड न बघता सांगता येतील का तुम्हाला तीन डेफिनेशन? पहिली कोणते? ऍसिडिटी. दुसरी कोणते हो? अल्कॅनिटी. आणि तिसरी डेफिनेशन कोणते? टोटल सॉलिड. टोटल सॉलिड म्हणजे काय? ऍडिशन. कोणाचे ऍडिशन आहे हो? कोणाचे ऍडिशन? सस्पेंडेड अँड डिसॉल्व्ड सॉलिड. सस्पेंडेड सॉलिड, डिसॉल्व्ड सॉलिड. सांगता येतील तीन डेफिनेशन. पहिली कोणती? ऍसिडिटी. दुसरी कोणती? अल्कॅनिटी. तिसरी कोणती? टोटल सॉलिड. ऍसिडिटी कोणाला म्हणतो आपण? टोटल ऍसिडिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर इज कॉल्ड ऍसिडिटी. टोटल बेसिक सबस्टन्स प्रेझेंट इन कॉल्ड अल्कॅनिटी. आणि टोटल सॉलिड कोणाला म्हणतो? इट इज द ऍडिशन ऑफ सस्पेंडेड सॉलिड अँड डिझॉल्व्ह. सस्पेंडेड कोणाला म्हणतो? जे पाण्यावर तरंगतायत. जे पाण्यावर तरंगतायत त्याला आपण काय म्हणतो? तरंगणाऱ्या सॉलिडला सस्पेंडेड. आणि जे पाण्यामध्ये विरघळत आहेत त्याला आपण काय म्हणतो? डिझॉल्व्ह. दोन्हीची ऍडिशन केली की आपल्याला काय मिळतो? टोटल सॉलिड. कोण सांगताय बघू तीन डेफिनेशन्स? ऍसिडिटी, अल्कॅनिटी अँड टोटल सॉलिड. जे तुम्हाला लक्षात आले ते सांगायचं. स्टार्ट. ऍसिडिटी. Total acidic substance present in water is called as acidity. Alkalinity. Total basic substance present in water is called as alkalinity. Total solid, total quantity of डेफिनेशन सांगायचं नाही. तुम्हाला जे लक्षात आले ते सांगायचं. सस्पेंडेड सॉलिड प्लस डिझॉल्व्ह सॉलिड. येईल का लक्षात? total. गुड. नेक्स्ट.
पुढं हा मुलीमध्ये Acidic, total acidic substance present in water is called acidity. हा Alkalinity, total basic substance present in water is called alkalinity. Total solid, addition of suspended solid and dissolved solid is called total solid. गुड. हा नेक्स्ट पार्ट. हा तीर्थ. हा तीर्थ राठोड. हा हा तीर्थ. Yes, sir. हा कोणता पॉइंट चालू आहे, काय शिकवायला चालू आहे? Sorry, sir. थोडं अरे असं करा. बरं ठीक आहे. हा श्रद्धा B07. हा श्रद्धा B07. Acidity, हा total acid present in water, and basic substance present in water, and total solid means suspended solid plus is together. हा श्रद्धा अल्कॅनिटी म्हणजे काय? Alkalinity means total basic substances present in water. गुड. ठीक आहे. श्रीधर. हा श्रीधर फास्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण. हा अविनाश B46. Yes, sir. हा सांगता येतील का डेफिनेशन? ऍसिडिटी, Total acidic substance present in water is called acidity. अल्कॅनिटी. बरोबर आहे. Total basic substance present in water is called alkalinity. हा टोटल सॉलिड. And addition of suspended solid and dissolved solid is called total solid. ठीक आहे. गुड. तुषार. हा तुषार. sir. Acidity, total acidic substance present in water is called acidity. Alkalinity, total basic substance present in water is called alkalinity. Total solid, addition of suspended solid and dissolved solid. गुड. येतं का लक्षात? ऍसिडिटी कोणाला म्हणायचं? टोटल ऍसिडिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर इज कॉल्ड एज ऍसिडिटी. टोटल बेसिक सबस्टन्स प्रेझेंट इन कॉल्ड एज अल्कॅनिटी. नेक्स्ट total solid, total quantity of suspended solid and dissolved solid together is called as total solid. Total solid ची काय येईल डेफिनेशन? suspended solid plus dissolved solid. हे लक्षात बघा. फर्स्ट डेफिनेशन acidity, total acidic substance present in water is called as acidity. Alkalinity ची total basic substance present in water is known as alkalinity. किंवा सेकंड डेफिनेशन आता आपण काय सांगू शकतोय? It is the total content of those substance in water. Simple definition. It is the total content of those substance in water which cause increased concentration of OH minus ions upon dissociation. जो substance OH minus ions वाढवण्यासाठी मदत करतोय, increase करण्यासाठी मदत करतोय, त्यालाही आपण काय म्हणतो? अल्कॅनिटी. आणि नेक्स्ट डेफिनेशन कोणते? टोटल सॉलिड्स, the total quantity of suspended solid and dissolved solid together is called as total solid. Addition करतोय. Suspended म्हणजे काय?
जे पाण्यावर तरंगतंय त्याला आपण सस्पेंडेड म्हणतोय, आणि नेक्स्ट पार्ट आहे डिझॉल्व म्हणजे जे विरघळतंय त्यालाच आपण काय म्हणतो, डिझॉल्व सॉलिड. ठीक आहे, राईट करताय, लिहित आहे. हो सर. कम्प्लीट झालं की सांगा. हा, कम्प्लीट झालं. झालं सर. झालं सर. हा, आता कोण सांगताय सुरुवातीपासून काय काय बघितलं आपण? सुरुवात कुठून केली? बस. हा, गौरी. Acidity, alkalinity in total solid. सर्व तिथून सुरुवात केली का आपण? हा, गौरी. सोर्सेस ऑफ वॉटर पासून. हा, काय काय होत सांगता येईल का? न बघता सगळे सोर्सेस ऑफ वॉटर, pH, acidity, alkalinity in total solid. हा, गौरी. Sources of there are 3 types of sources of water. First is rainwater, second is surface water, example rivers, lakes. Third is groundwater, example wells and springs. Next, water quality parameter. First, pH. काय होते definition? It is the negative logarithm to the base 10 of the hydrogen ion concentration. Formula of pH. pH is equal to minus log to the base 10 H plus ion. Good. Next, pH is equal to 6 to 9 is permissible. Next, acidity. Total acidic substance present in water is called as acidity. Alkalinity. Total acidic substance present in water is called alkalinity. And total solids, alkalinity परत एकदा. total basic substance present in water.
अगोदर ऍसिडिक म्हणले होते तुम्ही. नेक्स्ट. Total solids. The addition of suspended solids and dissolved solid is called total solids. सस्पेंडेड म्हणजे कसला? पाण्यावर तरंगणारे. आणि डिझॉल्व? पाण्यात विरघळणारे. गुड. ठीक आहे. मुलामध्ये स्वतः मी सांगू? हो. ओम. हॅलो. कंटिन्यू करा. Sources of water, rainwater, surface water, groundwater. Surface water, river, lake. Groundwater, well, springs. pH. It is defined as negative logarithm to the base 10 of hydrogen ion H plus concentration. pH is equal to minus log to the base 10 H plus. pH is equal to 6 to 9 is permissible. Good. Next. Acidity. Acidity. Total acidic substance present in water is called acidity. Alkalinity. Total basic substance present in water is called alkalinity. Total solids. Addition of suspended solid plus dissolved solids. Good. Next. मुलीमध्ये लगेच. हो. Sources of water, rainwater, surface water, river, lake, groundwater, wells and spring. Water quality parameters. First up, pH. It is defined as the negative logarithm to the base 10 of the hydrogen ions H plus concentration. Formula of pH minus log to the base 10 H plus. Acidity. Total acidic substance present in water is called acidity. Alkalinity. Total basic substance present in water is called alkalinity. Total solid. Addition of substandard solid and dissolved solid. It's called a total solid. Good. Next. Let's continue. मुलामध्ये. कौन करता है कंटिन्यू? ज्ञानेश्वर. B33. ज्ञानेश्वर. सोर्सेस ऑफ वॉटर. ठीक आहे, त्यांचा आवाज येत नाही. अजय. मी सांगू सर. स्वरूप. Sources of water is 3 type. First, rainwater. Second, surface water. Rivers, lakes, etc. Third, groundwater, wells, springs. And pH logarithm to the base. Negative logarithm to base 10 of hydrogen ion concentration. Formula. pH logarithm 10 H plus ion. Acidity. Total acidic substance present in water is called acidity. Alkalinity. Total basic substance present in water is called alkalinity. Third, total solid. Total quantity of substandard solid and dissolved solid together is called a total solid. Good. Next. मुलीमध्ये. Fast. Sir, me. There are 3 sources of water. First, rainwater. Second, surface water. Third, groundwater. Water quality parameters. pH is a negative logarithm to the base 10 of the hydrogen ion concentration. Formula of pH minus log to the base 10 concentration of H plus ion. Acidity. Total acidic substance present in water is called as acidity. Alkalinity. Total basic substance present in water is called as alkalinity. Total solid is a addition of suspended solid and dissolved solid. ठीक आहे. गुड. वैद्य. कंटिन्यू करा. वैद्य. ऐश्वर्या तुम्ही बघू.
बघून सांगताय का न बघता? हो सर, मी न बघता सांगते. गुड. Sources of water: rainwater, surface water, rivers, lakes, groundwater, well springs. pH is defined as the negative logarithm to the base 10 of the hydrogen ion. pH minus log of base 10. pH 6 to 9 permissible. Acidity: total acidic substance present in water is called acidity. Alkalinity: total basic substance present in water is called alkalinity. Total solid: addition of suspended solid and dissolved solid is called total solid. ठीक आहे, गुड. यश B44. यश. B44 यश. बरं ठीक आहे, आविष्कार. Sources of water: rainwater, surface water, rivers, lakes, groundwater, wells, springs. Water quantity per meter. pH it is defined as the negative logarithm to the base 10 of the hydrogen ion concentration. pH minus is equal to log 10 H plus. Acidity definition: total acidity, acidic substance present in called as acidity. Alkalinity: it is the total basic contents of the substance in water. Total solid: quantity of suspended solid and dissolved solid together is called total solid. ठीक आहे, कोणाला काय डाऊट आहे का? 1-2 मिनिटांमध्ये सगळं कव्हर करायचं, सगळ्या डेफिनेशन्स. ठीक आहे. कुणालाही विचारले तर सांगता आले पाहिजे डेफिनेशन. 2 मिनिट घ्या. सोर्सेस ऑफ वॉटर, pH, acidity, alkalinity and total solids. मुकुंद किती वाजता जॉईन झाले? मुकुंद B57 मुकुंद. अरे कुणालाही विचारलं तर सांगता आलं पाहिजे डेफिनेशन. सोर्सेस ऑफ वॉटर, pH, acidity, alkalinity आणि लास्ट टोटल सॉलिड्स. साक्षी करताय कंटिन्यू? हो सर. Sources of water: rainwater, second surface water, example rivers and lake. Groundwater, example wells and spring. Water quality parameter: first pH. pH is a negative logarithm to the base 10 of the hydrogen ion concentration. Formula of pH: minus log to the base 10 H plus. pH is equal to 6 to 9 is permissible. The second, acidity: total acidic substance present in water is called acidity. Alkalinity: total basic substance present in water is called alkalinity. Total solid: addition of suspended solid and dissolved solid is called the total solid. Good. Next. B50, B60, 16, Sanika. करते कंटिन्यू. सानिका. सानिका पाटील. Source of water: rainwater, surface water, river, lake, groundwater, well springs.
pH definition. It is the definition as a negative logarithm to the base 10 of hydrogen ion H plus concentration. pH is equal to minus log to the base 10 H plus ion. Acidity. Total acidic substance present in a water is called acidity. Alkalinity. Total basic substance present in a water is called alkalinity. Total solid. Addition of suspended solids plus dissolved solids. ठीक आहे, गुड. नेक्स्ट पार्ट बघा, नेक्स्ट डेफिनेशन. इथपर्यंत कंप्लीट झालं. बघा नेक्स्ट पार्ट परत राईट करा, लिहून घ्या. बघा फिफ्थ डिझॉल्व ऑक्सिजन. आता जो ऑक्सिजन पाण्यामध्ये डिझॉल्व होतोय त्याला आपण काय म्हणतोय, त्या टाईपच्या ऑक्सिजनला आता आपण काय म्हणू शकतोय, डिझॉल्व ऑक्सिजन. काय म्हटलं बघा, dissolved oxygen is one of the most important quality parameter of water. If its percentage is less, then it becomes dangerous for water biota. If percentage is more, then it corrodes metallic surface. सांगता येईल का बघा, पर्सेंटेज कमी झालं तर तो काय धोकादायक आहे कुणाला, वॉटर बायोटा, वॉटर एनिमल्स जे प्लांट्स आहेत, पाण्यामधले जे प्लांट्स आहेत त्याच्यासाठी तो धोकादायक आहे. पर्सेंटेज मोर झालं तर काय होतंय, मेटल सरफेस, धातूचे सरफेस काय होत आहे, करोड्स म्हणजे गंजत आहे. हे लक्षात. काय म्हटलं, इफ पर्सेंटेज इज लेस देन इट बिकम्स डेंजरस फॉर वॉटर बायोटा. इफ पर्सेंटेज इज मोर, जर पर्सेंटेज जास्त झालं देन इट करोड्स मेटॅलिक सरफेस. काय होतं, जर पर्सेंटेज जास्त झालं तर मेटॅलिक सरफेस काय होतोय, गंजतो. नेक्स्ट पार्ट काय सांगता येईल, डिझॉल्व ऑक्सिजन इज सिंपल. डिझॉल्व ऑक्सिजन इज डिटरमाइन्ड बाय विंकलर्स मेथड. काय करू शकतो आपण, डिझॉल्व ऑक्सिजन हा विंकलर्स मेथडने आपण डिटरमाइन करू शकतो. काय म्हटलंय बघा, फिफ्थ डिझॉल्व ऑक्सिजन, त्याला आपण काय म्हणतो, डीओ. डिझॉल्व ऑक्सिजनचा शॉर्ट फॉर्म आपण काय सांगणार आहे आता, डीओ. कोणाला म्हणतो डीओ, डिझॉल्व ऑक्सिजन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी पॅरामीटर ऑफ वॉटर. इफ पर्सेंटेज इज लेस then it becomes dangerous for water biota. If percentage is less, then it becomes dangerous for water biota. If percentage is more, then it corrodes. Percentage जर जास्त असेल तर corrosion होतंय कुणाचं, metallic surface. Dissolved oxygen is determined by, काय सांगता येईल सांगा परत. Dissolved oxygen is determined by Winkler's method. Next काय, chlorides. हे लक्षात. नेक्स्ट पार्ट डीओ. डीओ कंप्लीट झाला की सांगा. नेक्स्ट आपण क्लोराइड ला घेऊ. राज काय म्हणायचंय तुम्हाला, लक्षात येईना. सर अल्कॅलिनिटी आणि अल्कॅलिनिटी सेम होत आहे ना वर्ड. Alkalinity and alkalinity. हे स्पेलिंग हे बरोबर आहे. सेकंड बरोबर आहे ना. फर्स्ट स्पेलिंग तुम्ही फक्त वेगळं लिहिलंय. ठीक आहे. डीओ डिझॉल्व ऑक्सिजन. इथं होतं स्पेलिंग, बघित नाही का तुम्ही. इथं आहे बघा, अल्कॅलिनिटी. आणि या पीपीटी तुम्हाला शेअर करतो परत. हे लक्षात एखादा स्पेलिंग जर तुम्हाला काय कमी जास्त असेल, नोट्स पीपीटी शेअर करतो. डिझॉल्व ऑक्सिजन. सिंपल आहे. पर्सेंटेज कमी झालं तर काय होतं, डेंजरस फॉर ह्युमन वॉटर बायोटा. पर्सेंटेज मोर झालं तर काय होतंय, करोजन होत. हे लक्षात. आणि डीओ आपण कुठल्या मेथडने डिटरमाइन करतोय, विंकलर्स मेथड. फास्ट. नेक्स्ट कोणता आहे, क्लोराइड. क्लोराइड असेल तर आपण काय सांगतो, NaCl इज मेन सबस्टन्स इन क्लोराइड वॉटर. सोडियम क्लोराइड इज मेन सबस्टन्स इन क्लोराइड वॉटर. क्लोराइड्स आर डिटरमाइन्ड बाय मोर्स मेथड. काय सांगता येईल, फिफ्थ डिझॉल्व ऑक्सिजन, त्याला आपण काय म्हणतो, डीओ. फिफ्थ डिझॉल्व ऑक्सिजन, डीओ.
6 chlorides. Chloride असेल तर काय NaCl is main substance in chloride water. Chlorides are determined by Morse method. हा पार्ट कंप्लीट झाला की सांगा, 1-2 मिनिट वेळ घ्या. हा रेकॉर्डच्या सगळ्या लेक्चरच्या लिंक असतात, येतील लक्षात. डिझॉल्व्ह ऑक्सिजन आणि क्लोराईड 2 डेफिनेशन झालं की कंप्लीट झालं की सांगा, आपण परत लिहून घेऊ पार्ट. सगळ्याच लेक्चरच्या लिंक्स असतात, कोणताही सब्जेक्ट असू द्या त्याच्या लिंक्स असतात तुम्हाला. हा फास्ट कंप्लीट झाला. राज सांगता येईल ना बघता? Yes, sir. ठीक आहे बघा. हा Dissolved oxygen, DO. Dissolved oxygen is one of the most important quality parameters of water. If its percentage is less than, it becomes dangerous for water biota. If its percentage is more than, it corrodes metallic surfaces. Dissolved oxygen is determined by Winker methods. Next, 6 chlorides. NaCl is the main substance in chloride water. Chlorides are determined by Morse method. नेक्स्ट मुलीमध्ये मुलीमध्ये स्वतः मुलींना एवढा वेळ लागतो का? किंवा कंप्लीट नाही, याच मिनिंग काय हो तुमचं? कंप्लीट नाही, एकदम सिंपल आहे. परत एकदा सांगतो, कोणता आहे? डिझॉल्व्ह ऑक्सिजन. डिझॉल्व्ह ऑक्सिजनला आपण काय म्हणतो? DO. सिंपल आहे. DO असेल तर कोणती मेथड आहे? विंकलर्स मेथड. क्लोराइड असेल तर कोणती मेथड आहे? मोर्स मेथड. हे ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन्स विचारले जात आहे. डिझॉल्व्ह ऑक्सिजन इज डिटरमाइंड बाय विंकलर्स मेथड. Chlorides are determined by Morse method. DO, dissolved oxygen, is one of the most important quality parameter of water. If its percentage is less, then it becomes dangerous for water biota. Percentage is less, then it becomes dangerous for water biota. If its percentage is more, then it corrodes metallic surface. Dissolved oxygen is determined by Winkler's method. Chlorides, NaCl, sodium chloride is the main substance in chloride water. Chlorides are determined by Morse method. Chloride should not exceed 250 ml. 250 पेक्षा जास्त क्लोराइड असू शकत नाही किंवा तो डेंजरस आहे. येईल लक्षात? मुलीमध्ये फास्ट. सर मी सांगू? वैष्णवी. Dissolved oxygen is one of the most important quality parameters of water.
If its percentage is less than, it becomes dangerous for water biota. If its percentage is more than, it codes metallic substance. Dissolved oxygen is determined by Winkler's method. Chlorides. NaCl is the main substance in chloride water. Chlorides are determined by Morse method. Good. Next. लिहून घ्या फक्त अगोदर. लिहिलं? Definition 5, definition 6 complete करा.